नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आहे, चिंता करण्यासारखी बातमी आहे. कारण आता रेशन कार्डवरती तांदूळ हा बंद झालेला आहे. जर तुमच्याकडं रेशन कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर तुमच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की रेशनमध्ये आपल्याला खूप दिवसापासून आपल्याला सतत तांदूळ मिळत आलेला आहे आणि तांदूळ हा आपल्या दैनंदिन जीवनात एक महत्त्वाचा घटक आहे. आपण दररोज तांदूळाचा भात खातो, सगळ्यांना माहिती आहे. परंतु याच्याबद्दल आता चिंताजनक बातमी आपल्या समोर आलेली आहे. चिंता वाढवणारीच खरी तर ही बातमी आहे. आता नेमकं ह्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत? देशभरात एक नियम चालू झालेला आहे. हा नियम केंद्र सरकारकडूनच लागू झालेला आहे. तर आता याच्यात हे सगळं देशभरातच चालू असणार आहे. तर सगळ्या रेशन धारकांसाठी आत्ता रेशन ज्यांच्याकडे आहे, जे रेशन महिन्याला घेतात, त्या रेशन धारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी असणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण तांदूळ हा आपण खूप दिवसापासून माहिती आहे आपल्याला, आपण भरत आलेलो आहे आणि सगळ्यात स्वस्त मिळणारा पण एक घटक आहे आपल्याला तांदूळ, आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदाही होत होता. परंतु आता हाच जो मेन तांदूळ आहे तोच आता बंद केलेला आहे. ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण सगळी पुराव्यासहित माहिती देत असतो. चला बघूया नेमका आता पुरावा काय आहे. रेशन कार्डवरील मोफत तांदूळ झाला बंद, आणि ही खरंच चिंता वाढवणारी गोष्ट आहे मित्रांनो. कारण आता तांदूळच बंद झाला तर आपल्याला भात कुठं मिळणार, म्हणजे स्वस्त तांदूळ आता कुठे मिळणार? कारण तांदळाचे भाव सगळ्यांना माहिती आहेत की कडाडलेले असतात. 65 रुपये किलो, 70 रुपये किलो असे तांदळाचे भाव आहे. आपल्याला रेशन एवढंच एकमेव उपाय होता जिथं आपल्याला तांदूळ मोफत आणि स्वस्तसुद्धा मिळत होता. मोफत तर मिळत होता, पहिलं थोडासा स्वस्त मिळत होता पहिले आपण ज्यावेळेस मोफत नव्हता त्यावेळेस. आता बघा, ह्या तांदळाऐवजी आता या 9 गोष्टी मिळणार आहेत. सरकारच्या योजनेत झाला मोठा बदल, आणि हा मोठा बदल कितपत योग्य आहे आपल्यासाठी हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला जर वाटत असेल की तांदूळ बंद नाही झाला पाहिजे तर तुम्ही तांदूळ बंद नाही झाला पाहिजे असं लिहा, किंवा तुम्हाला काय वाटतं या योजनेसंदर्भात हेही तुमचं मत इथं व्यक्त करायचं आहे. कारण हा आपल्या सगळ्या जनतेचा कौल घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण रेशन धारकांसाठी खूप महत्त्वाची बाब असणार आहे. तर सगळ्यांचं मत घेणं इथं आवश्यक असणार आहे. पुढे बघा, आता तुमच्याकडं केशरी असू द्या किंवा पिवळा असू द्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की योजनेचा लाभ हे सगळेजण घेतच होते. परंतु आता खूप जरा महत्त्वाची बिकट परिस्थिती आहे. रेशन कार्ड स्कीम लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेमध्ये काहीसा बदल केलेला आहे. आता हे केंद्र सरकारने केलेलं आहे मित्रांनो, रेशन कार्डमध्ये बदल केलेला आहे. आता याच्या मागचं कारण काय होतं, तर त्यांना असं वाटतं की आपल्या लोकांचं पोषण होत नाही आहे. जे काही आता रेशन दुकानामध्ये जे गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये लोकांचं पोषण होत नाही आहे. ह्याच्यामुळं हा सुधार करण्यात आलेला आहे. आता ह्या 9 गोष्टी कोणत्या ह्या नीट लक्षात घ्या. कारण ह्या 9 गोष्टी खरंच आपल्यासाठी उपयुक्त आहेत का, याची सगळ्यांनी एकदा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, सगळ्यांसाठीही होणार आहे. पुढं बघा काय होणार आहे. ज्यांच्याकडे आता कार्ड आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथं बघा, केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशनधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झालेला आहे. ठीक आहे, मोफत देत आहे, परंतु हा बदल कितपत योग्य आहे ते आपल्याला कळेलच आता. याआधी सरकारकडून रेशनधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणारच नाहीये. मोफत तांदळाऐवजी आता सरकार 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहेत. तर ह्या गोष्टी कोणत्या हे आपण बघणारच आहोत. लक्षात घ्या, रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार. कोणत्या गोष्टी मिळणार बघा. केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. चांगली गोष्ट आहे मित्रांनो. 90 कोटी जे काही आपली लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी मोफत अन्नधान्य देणं ही खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. याला आपण सपोर्ट करू. परंतु आता यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार. त्या व्यतिरिक्त आता ह्या पुढच्या 9 गोष्टी मिळणार आहेत मित्रांनो. आता तुम्ही सांगा, ह्या गोष्टी इतक्या गरजेच्या आहेत का जितका तांदूळ गरजेचा आहे, किंवा
यातली कुठली गोष्ट तुम्हाला काढून तिथं तांदूळ ॲड करावा असं वाटतं, हेही तुम्ही तुमचं मत इथं व्यक्त करायचं आहे, फक्त व्हिडिओ बघायचा नाही आहे. त्या व्यतिरिक्त आता बघा, गहू मिळणार आहे, डाळी मिळणार आहात, हरभरा मिळणार, साखर मिळणार, मीठ मिळणार, मोहरी मिळणार, तेल मिळणार, मैदा मिळणार, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश असणार आहे. या 9 गोष्टी आहेत मित्रांनो. आता या 9 गोष्टीमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट असे वाटते जी तांदळापेक्षा श्रेष्ठ नाही आहे किंवा तांदळ ह्याला रिप्लेस करू शकतो, हे सोडून तुम्ही, हे वगळून तुम्ही तांदूळ देऊ शकता असं तुम्हाला वाटतं आहे, याची तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगायचं आहे. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी हा सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे. आता सरकारला तर आशा आहे, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, तांदूळ देखील तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्याला माहिती आहे, आपण जर कधी आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टरसुद्धा वरण भात खायला सांगतात. पण आता हे गरीब लोकांकडे आता तांदूळ मिळण्याचं एकमेव साधन म्हणजे रेशन धारक होतं मित्रांनो. सगळ्यांना माहिती आहे, रेशन दुकानात आपल्याला मोफत तांदूळ मिळायचा, त्यामुळं काही वाटायचं नाही. परंतु आता यांचं काय होणार याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. ह्या 9 गोष्टी देऊन त्यांनी तांदूळाचं रिप्लेस करण्याचा प्रयत्न केला, पण हा कितपत योग्य आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. हा नियम आता देशभरात लागू होणार आहे, त्यामुळं आता याच्यावरती काय होणार पुढे आपण बघूयाच. जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.